जयेंद्र वाघेच्या बॅट मधनं चौकार 4. चौकार आला. चौकाराने धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 17 या अंकांवरती. अगदी आपण पाहिलं तर मग यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. एक धावेतून मात्र वेगाने पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न तो होतोय सक्सेसफुल. 2 धावा इथून देखील पूर्ण केल्या जातील आणि या 2ने धावफलक पोचला जाईल ते म्हणजे 19 अंकांवरती. पहा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. 2 विकेट देखील बाद केले संदीप याने. आता मात्र वसंत आलेत. पुढील बॉल. इथून हा चेंडू आपण पाहिला तर आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक पोचलं गेलं ते म्हणजे 20 अंकांवरती. ही धावगती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. हा 5वा बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून पुन्हा एकदा केला जातो परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीयेत. थोडं चांगली चेंडूची हाताळणी केली जाते. हो हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग ऑफस्टम्पच्या निश्चितच बाहेरील बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ऑफस्टम्पच्या बाजूने आपण पाहतो जी वाईटची रेषा आहे तिला फॉलो करणारा हा बॉल निश्चितच पाहायला मिळाला. आणि यष्ट्यांच्या मागे आपण पाहिलं तर निलेश सांबरे देखील हलकेच बीड झाले. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. 2ने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 22 या अंकांवरती. वाईट वर्सेस 22. अजून इथून आपण पाहिलं तर एक शेवटचा चेंडू बाकी आहे. ओ समोरच्या दिशेने वाह वाह आयुष काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. हवेच्या लाटांवरती झालाय चेंडू स्वार आणि निघून गेला सीमा रेषाबार. आयुष वाघेच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार. 6. काय जबरदस्त हे टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रीतच्या माध्यमातून. प्रीत पाटीलला तुम्ही पाहू शकाल. समोरच्या अँगलला निश्चितच कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून केला जातो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आयुष वाघेचं देखील कौतुक करावं लागतील. ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक अगदी खेळले गेले. बॉलवरती नजर अगदी आपण पाहिले तर स्थिर होती. हल्लीकेस स्टेप आउट झाले. बॉलरनं देखील लेन थोडीशी मागे ठेवली परंतु काय जबरदस्त पिकअप स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आयुषच्या बॅट मधनं. आणि या षटकारानं धावसंख्या आहे ती मात्र पोहोचली गेली 28 या अंकांवरती. निलेश बंद्रेकडनं पारितोषिक लावलं गेलंय. इथून जर 3 षटकार बॅक टू बॅक मारले तर मग 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मला वाटतं लग्नाची पार्टी इथे मात्र दिली जाते. कालच त्यांचं लग्न पार पडलं. निलेश बंद्रे पीर पब्बा पापडी टीमचे खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग पारितोषिक लावले गेले. षटकारांच्या हॅट्रिक करता रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जयेंद्र वाघे ऑन स्ट्राइक. पहिला आलाय. यस येतोय. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती हा तडाखा जयेंद्र वाघेच आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार.
धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. अगदी बॅटरच्या झोन मध्ये हा चेंडू हाताळला होता आणि तिथून काय जबरदस्त बॉलला रेट केलं गेलं ऑन साईडला, अगदी फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम हिट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 34, 34 अंकांवरती. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे निलेश सामरेच्या माध्यमातून. आणि जयेंद्र वाघ्या असल्यावर ते असे दृश्य होतातच. पहिला षटकार आलाय, अजून इथून 2 येतील का? हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे आउटफील्ड अंपायर यांनी. निश्चितच पाहूया हा चेंडू नक्की कुठून ट्रॅव्हल झालाय, ताबा स्टेजच्या बाहेरून ट्रॅव्हल झालाय की मग ईस्टर्न मधून ट्रॅव्हल झाला, हे देखील आपण इथून चेक करणार आहोत. सो फेअर डिलिव्हरी असणार आहे. अगदी लेग स्टंपच्या वरून हलकासा चेंडू वरून गेलाय, म्हणजे तिथून आपण पाहतो फेअर डिलिव्हरी. पुढील बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीने हे लेंथ फेकली गेली आहे. आणि निलेश सामरे याला देखील तुम्ही पाहू शकाल, भरपूर टेनिस क्रिकेट तो देखील खेळलाय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहिलं तर मग निलेशचा नंबर देखील लागतो. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला आपण पाहिलं खेळताना. यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक हे जज करतोय. हो, परंतु जजमेंट चुकलं. झेल मात्र इथून ड्रॉप होताना पाहायला मिळेल. इथून आपण पाहिलं तर मग एका चांगला बॅटरचा झेल सोडलाय आणि येणाऱ्या बॉल वरती निश्चितच तो चांगले बॅटिंग करू शकतो. ज्या ज्या वेळेस फलंदाजा झेल सुटला जातो ना, त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा दुणावला जातो आणि मग तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट डॉट डबल डॉट, म्हणजे इथून षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज निलेश सामरे याने. पुढील बॉल, हो, लेन थोडीशी आपण पाहिले तर मागे ठेवली, हलकासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू बोलवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट झालं. मिस्टूक पाहायला मिळाला आणि जयेंद्र वाघे मात्र इथून बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेले 36 अंकांमध्ये, परंतु 15 बॉल मध्ये 25 धावांची एक तुफानी खेळी जयेंद्र वाघेकडनं पाहायला मिळाली ह्या मॅच मध्ये. पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी, तू भिजू नको माझी जवळ ये राणी, माझी जवळ ये राणी. हे पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी, तू भिजू नको माझी जवळ ये राणी, माझी जवळ ये राणी. मी तुझा राजा ग, तू माझी राणी, सुरू झाली प्रेम कहाणी. पावसाचं पाणी भरी पडत राणी, भरी पडत राणी. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रतीक आलेत. आयुष वाघे एक बॉल खेळलाय, 6 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. इथून आयुषसाठी देखील पारितोषिक असणार आहे. 3 षटकारांकरता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश बंद्रेच्या माध्यमातून दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती
ओ पहिल्याच बॉल वरती इथून आपण पाहिलं तर मग आयुष वाघेला परतावं लागेल डगावरच्या आशयाला. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अशोक सांबरे आलेत आणि पहिल्याच बॉल वरती आयुष वाघेला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. आयुषच्या बॅट मध्ये एक षटकार जरूर आला परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अशोकच्या पहिल्याच बॉल वरती यस काय जबरदस्त हे डिसिजन. खजरेचा गाभा गाभा पोरी बारीक पासून माझा ताबा. खजरेचा गाभा गाभा पोरी बारीक पासून. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेन होती ऑन साइडला खेळले जरूर परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. अगदी जवळ ही लेन आपण पाहिले तर डावा एसटी वरती ठेवली होती परंतु काय जबरदस्त फटका खेळले सूर्यकांत भुयाळ आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर डी झोन मध्ये निघून गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 37 अंकांवरती. अजून इथून आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ हा बाकी असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचा यजमान संघ सुपर 8 मध्ये पोहोचला गेला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सूर्यकांत भुयालचा होता परंतु मिडॉन क्षेत्रामध्ये झेल तैनात केला गेला. प्रोटेक्शन होतं मिडॉन क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र झेल पकडला गेला सूर्यकांत भुयाल या बॅटरचा. धन्यवाद डीज थँक्यू सो मच. निशान आलेत बॅटिंग करण्याकरता. धाव फलक 37 अंकांवरती थांबला गेलाय. अशोक सांबरेची ही गोलंदाजी सध्या तरी चांगली पाहायला मिळते शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा टप्पाची लेन होती परंतु बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत बॅटर. इथून गोलंदाजाने थोडंसं इम्प्रेस केलंय जानू शेंगाणे ही गोलंदाजी ते आपण पाहतोय अशोक सांबरेच्या माध्यमातून. पहा पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथा बॉल त्याच्यावरती देखील आपण पाहिलं तर सिंगल आली परंतु 1 बाउन्सची चेतावणी इथे मात्र गोलंदाजाला दिली आहे. प्रतीक ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. तिसऱ्या अंपायरची मदत इथे आपण तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे कारण किपरच्या मनामध्ये शंका आहे की हलकासा चेंडू अगदी बॅटरच्या बॉडीला स्पर्श झालाय परंतु आपण पाहूया स्पर्श झालाय की नाही. हा चेंडू आहे वाईट. यस हलकासा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग बॅटरच्या टी शर्टला घासून गेलाय म्हणजे इथून आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे फेअर. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. संदीप सांबरे अगदी वेगाने चेंडूवरती सरसावलेत आणि जवळजवळ इथून आपण पाहिला तर मग ह्या 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र बाद असणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 10च्या सरासरीनं 40 धावा ह्या पूर्ण केल्यात आणि इथे 10.25च्या सरासरीनं हे धावफलक चीज करण्याकरता 41 ह्या बनवावा लागतील.
निश्चितच सोहम दलवी आले पहिल्याच बॉलवरती आउट. रोहित च्या बॅटमधनं एक ही धाव आली नाहीये. त्याच्यानंतर आपण पाहिलं जयेंद्र बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकता. जयेंद्र वाघेने बनवल्या 15 मध्ये 25. आयुष वाघेने 2 बॉलमध्ये 6. प्रतीकनं 2 बॉलमध्ये 2 आणि त्याच्यानंतर 2 बॉलमध्ये 1. सूर्यकांत भुयालने बनवले आणि निशांक जो आहे तो मात्र त्याने देखील 1 धाव ही बनवली आहे. धावफलक पोहोचवले 40 अंकांवरती. आता मात्र आपण पाहू शकाल हा बॉलिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल. संदीप सामरेनं धावा खर्च केल्या 11. 2 विकेट त्याने मिळवले. वसंतच्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या परंतु एक सफलता त्याला प्राप्त नाही झाली. निलेश सामरेनं 8 धावा देऊन 1 विकेट मिळवला परंतु अशोक सामरेचं षटक हे खूप चांगलं निर्णायक राहिलं गेलं. 2 विकेट आणि फक्त 4 धावा म्हणजे इथून 24 बॉल मध्ये 41 धावा या बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. घेऊया पण छोटासा एक डीजा ब्रेक आणि डीजा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. गोडी पोरी आणि पावडर लावून ग पावडर लावून आणि पावडर लावून ग पावडर लावून पोयरी पटवली स्टाईल मारून प्रेमात फसवली स्माईल. पोयरी पटवली स्टाईल मारून प्रेमात फसवली स्माईल. DJ Yogesh चला मॅचला झाली सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 41 धाबांचं. निलेश अँड वसंत ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल फुल्लर लेनचा होता. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करीत हा चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती हा पहिला वार. चौकार 4. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी पायांना फॉलो करणारा हा बॉल होता आणि काय जबरदस्त बॉलला रेट केलं गेलं. पुढील बॉल पुन्हा एकदा डाबास्टेच्या पलीकडे हा चेंडू निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा चेंडू असणार आहे वाईट. आज आपण पाहिलं तर आमच्या समोर LED TV देखील लावली गेली आहे आणि कॉमेंट्री करण्याकरता थोडीशी मजा देखील येते. अशा प्रकारची व्यवस्था झाल्यानंतर वसंत सांबरे आलेत. 72 मॅचेस ते खेळलेत आणि 309 त्यांच्या धावा आहेत. हो ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी आयुष वाघेकडनं जबरदस्त हा चेंडू यावेळेस हाताळला गेला. पूर्णपणे बंदिस्त करणारा हा बॉल इथे मात्र फेकला गेला. परफेक्ट यॉर्करचा मारा. अशा प्रकारचे चेंडू निश्चितच खूप कमी प्रमाणावरती पाहायला मिळतात. रात्री आपण पाहिलं फायनल मॅच म्हणजे जसप्रीत बुमराहच्या माध्यमातून अशा प्रकारची लेंथ निश्चितच पाहायला मिळाली. ओ यावेळेस खूप टप्पाची लेंथ बॉलच्या मेरिट मध्ये आले.
बॉलला रेट केलं आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेनं. येईल षटकार 6. धन्यवाद. 11 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात काय चांगली झाली. या पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर वाईड बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग परफेक्ट ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी. परंतु पुढील बॉल आपण पाहिला तर मग खूप टप्प्याचा फेकला गेला आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकाल हा षटकार या ठिकाणी निलेशनं पेश केलाय. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं. सॉरी, डॉट चेंडू आहे. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली नाहीये. पुढील बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आयुषने मात्र भरोसा दर्शवला होता. इष्टांना चेंडू लागलाय की नाही हे चेक केलं जाईल. इष्टांवरती निश्चितच चेंडू फेकलाय, परंतु झेल होता. झेल पकडण्यामध्ये असफल ठरले गेले. काय जबरदस्त हे टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय फ्रीजच्या माध्यमातून. यस, सेफ असणार आहे. भरपूर क्लोज हा डिसिजन होता. अगदी इष्टांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी निशाणा साधला होता, परंतु इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव आली. या सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुसलं गेलं, ते म्हणजेच 12 अंकांवरती. पुन्हा एकदा डावा स्टेजच्या पलीकडे चेंडूची ही लेंथ मात्र पाहायला मिळाली आहे. इथून हा वाईट बॉल पाहायला मिळणार आहे. वाईट वर्सेस बाईस म्हणजे इथून ह्या 2 धावा, दोन्ही धाव फलक पोचलं गेलं, ते म्हणजेच 14 अंकांवरती ही धावगती आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल उलटॉस बॉल समोरच्या दिशेनं डिपॉझिट करण्याचा प्रयत्न, परंतु वाह सोहम, काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी फकळलाय. सोहम दलबीच्या माध्यमातून रनिंग झेल आणि फलंदाज होतो फेल मिस्टर निलेश सांबरे. धन्यवाद, थँक्यू सो मच. काय जबरदस्त सोहमनं मात्र झेल फकळला. अगदी रनिंग झेल होता. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर घारी च्या पक्षाप्रमाणे निश्चितच पाहायला मिळाली आणि झेल मात्र इथे पकडला गेलाय. संदीप सांबरे आलेत. सुरुवातीला निलेश यांना पाहिलं, त्याच्यानंतर संदीप, वसंत, अशोक हे 4 बंधू आहेत आणि या 4 बंधूंच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग वालिव या ठिकाणी एक स्पोर्ट्स शॉप देखील आहे. संदीप गंतील सांबरे 83 मॅचेस खेळलाय, 711 रन्स, 72 षटकार त्याच्या नावावरती आहेत. सोहम पहिलाच बॉल पॉइंटला टॅप केलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, कारण
वसंतला जे करायचं होतं ते त्यांनी केले. जास्तीत जास्त संदीपकडे स्ट्राईक राहिले तर मग तो चांगला धाबा बनवू शकतो. इथून आपण पाहिलं तर मग एक सेन्सिबल क्रिकेट खेळले गेले तर मिस्टर वसंत. सोहन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल ओ यावेळेस टप्पाची लेन आणि काय जबरदस्त त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. षटकार आला आणि षटकारांना धावसंख्या इथून मात्र झपाट्याने वाढेल. धावसंख्या पोहोचली आहे 21 21 अंकांवरती. पहा समजदारीचा क्रिकेट कशा प्रकारे पाहायला मिळाला. वसंतने एक सिंगल धाव काढून स्ट्राईक वरती संदीपला आणलं आणि आल्यानंतर पहा संदीप सांबरेचा हा धमाका. षटकार त्याच्या बॅटमधनं तुम्ही पाहू शकाल. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेन. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला खेळले गेलेत परंतु यावेळेस एलिव्हेशन खूप चांगलं होतं परंतु डिस्टन्स गाठू शकले नाहीत. आणि झेलच्या स्वरूपामध्ये इथून आपण पाहिलं तर मग संदीप सांबरे देखील झालेत बाद आउट. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे 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 डीजे. पाटील नाही तर मग इथे अशोक सांबरे आलाय नंबर 4 या क्रमांकावरती. अजून सुद्धा मॅच मित्रांनो संपली नाहीये. दोन्ही बाजूनं मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 41 मॅचेस आहेत. 145 रन्स 6 चौकार आणि 11 षटकार आहेत अशोकच्या नावावरती. ओ इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू खूप निर्णायक पाहायला मिळाला. चांगली लेंथ अगदी फेकली गेली. बॅटरचं फुटवर ओळखलं त्याला अनुसरून ही लेंथ चूक ठेवली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे बीट झाले तर बॅटर अशोक. पुढील बॉल ओ अजून एक चेंडू सुंदर पाहायला मिळेल का परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग वाईडचा इशारा आहे परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी पंच वाईड आहे का. येस यावेळेस नो बॉल. दुसरा बाउन्सर हाताळलाय का. येस बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहिलं तर मग हा नो बॉलचा इशारा आलाय. हा दुसरा बाउन्सर फेकला गेला. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर मग नोचा इशारा आला. आणखी एक बाउन्सर या ठिकाणी फेकला जातो. धाव फलक पुसले गेले 23च्या घरामध्ये. 23 धावा 24. इथून आपण पाहिलं तर मग फ्री हिटचा बॉल होता आणि पूर्णपणे मिस झाले त्या ठिकाणी बॅटर तुम्ही पाहू शकाल अशोक. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 24 धावा. पुढील बॉल
अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर हे दुसरं षटक संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 24. अजूनही 12 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. पहा निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती या कडकडत्या उन्हामध्ये ही मोठी स्पर्धा अगदी चालू आहे. अगदी ताण भूक हरवलेले आमचे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी क्रिकेट पाहण्याकरता क्रिकेट खेळण्याकरता आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय कारण उष्णतेचं तापमान आपण पाहिलं तर मग भरपूर वाढलेलं आहे आणि या कडकडत्या उन्हामध्ये आपण पाहिलं तर मग आमचे खेळाडू आमचे प्रेक्षक हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. समोरच आपण पाहिलं तर एक सुसज्ज तलाव आहे अगदी मैदानाला लागून. आणखी पुढे आपण गेलो मित्रांनो तर मग आई ग्रामदेवी म्हणजेच सातिवली गावची आई गावदेवीचं मंदिर देखील आहे. त्याच्या आणखी पुढे आपण गेलो तर मग अहमदाबाद एक्सप्रेस हायवे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी पुढे आपण गेलो तर मग तुंगारेश्वरचं देवस्थान म्हणजेच महादेवाचं मंदिर. सूर्यकांत आले बॉलिंग ट्रॅकवरती. 12 मध्ये 17 थांबवायचे आहेत. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळले गेलेत. वसंत इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेलंय 25 अंकांवरती. 11 बॉल 16ची गरज आहे. इथून हा मॅच बनवण्याकरता जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमच्या गोलंदाजांना. सध्या तरी इन ऍक्शन मध्ये आपल्याला सूर्यकांत भुयाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे सूर्यकांत भुयाल. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले गेलेत. लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो मित्रांनो ज्याच्यामध्ये जिंकण्याची हिंमत लढण्याची धमक असते. पुढील बॉल मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला परंतु मिडऑन क्षेत्रामध्ये अगदी चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे आपण पाहिलं तर रनआउटची संधी जरूर होती परंतु चेंडूची फेक ही थोडीशी लेट आली आहे आणि त्याच कारणास्तव इथून मात्र ही सिंगल धाव पूर्ण केली जाईल. थोडासा थकवा जाणवतोय वसंत सांबरे याला कारण आपण पाहिला सलामीला आलाय परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. 3 मध्ये 3 धावा त्याने बनवलेत. 9 चेंडू 14ची गरज आहे. पुढील बॉल चला घाई करायची. जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटचे हलकीसे यश आणि काम तमाम. अशोकला देखील इथून मात्र परतावा लागेल. पहा 7 चेंडू अशोक खेळले आणि 1 धाव मात्र त्याच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाली आहे आणि पूर्णपणे प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळेल आता मात्र जीवदानी स्फोट वाळीव संघावरती. परंतु जोपर्यंत वसंत सांबरे मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत धावा निश्चितच ह्या बनवल्या जातील यात काही शंका नाहीये कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे ॲबिलिटी आहे तो करू शकतो. परंतु इथून आपण पाहणार आहोत आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये सल्ले देणारे भरपूर असतात परंतु संघर्षाच्या या मैदानामध्ये एकट्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागतं. आता इथून मात्र तो लढा दिला जाईल का? मैदानाच्या आतमध्ये पाणी जरूर आलंय परंतु पाण्याच्या मागे काहीतरी मासेस देखील जरूर असणार आहे. खेळ असो की मग आयुष्य दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ना तर मग संघर्ष हा तेवढाच महत्वाचा आहे. इथून न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग नितीन आलेत. 8 मध्ये 14 बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता जीवदानी वाळीव संघाला. सूर्यकांतचा पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले सरळ बॅटनं. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव पूर्ण होईल का? यस दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे.
त्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र डबल धाव ही पूर्ण केली गेली. आता मात्र 7 बॉल 12ची गरज. पहा 7-12चा उतारा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 7-12 वरती निश्चितच भरपूर कुटुंब जे आहेत ती मात्र उद्ध्वस्त झालेत, परंतु काही चांगले देखील झालेत. जास्त काही बोलायची गरज नाहीये. इथे आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. उभांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 30 अंकांवरती. 7-11चं इक्वेशन हे आपल्याला पाहायला मिळेल. उलटॉस बॉल होता समोरच्या दिशेनं. एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र चुकीच्या दिशेनं चेंडूची फेकी. म्हणजेच ह्या धावा किती असतील 2-3 धावा. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र ह्या 3 धावा आल्यात. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 8ची गरज आहे. पहा मॅच हलकासा सोपा झाला या 3 धावेनं, परंतु अजून सुद्धा मॅच संपलेलं नाहीये. 6 बॉल मध्ये 8 धावा इथून बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता जीवदानी स्फोट वाळीव संघाला. कम्पॅरिझन आपण पाहिलं तर मग 3 मध्ये 36 वरती संघ होता पीरबाबा स्फोट पापडी आणि 3 मध्ये 33 वरती आहे जीवदानी स्फोट वाळीव. कम्पॅरिझन आपण पाहिलं या ठिकाणी. आता मात्र 6 बॉल जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. जयेंद्र बागे पहिला बॉल. या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा झेंडू असणार आहे फेअर. तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली आहे. वाईट आहे की नाही हे चेक करण्याकरता. डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी म्हणजे हा डॉट बॉल. पुढील बॉल. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील आलाय डॉट. जयेंद्र वाघे 137 मॅचेस 140 विकेट. एव्हरेज आपण पाहिलं तर मग 10.19 आपल्याला पाहायला मिळतो आणि इकॉनॉमी पाहिली तर मग 10.76 जे आहे. गोलंदाज जयेंद्र वाघे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. आता मात्र 4 चेंडू 8ची गरज आहे. ओ पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केलाय वसन्न. इथून आपण पाहिला तर एक सिंगल धाव येते. आता मात्र 3 चेंडू 7ची गरज. 3 चेंडू 7 धावा. मॅच हलकासा कठीण झालाय. हा मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवलाय या ठिकाणी सुरुवातीपासनं आणि कुठेतरी मॅच फसण्याच्या स्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतो. परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. यावेळेस ऑन साइडला खेळले गेले. एक धाव इथून मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. आता मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 आणि मॅच मित्रांनो पहा कसा रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 6 मध्ये 8 धावा हव्या होत्या, परंतु आता मात्र 2 चेंडू मध्ये 6. असंच तर नाव आहे मित्रांनो क्रिकेट. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वसंत ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. आता इथून निश्चितच आपण पाहिलं तर मग 1 चेंडू 6ची गरज. 1 चेंडू 6ची गरज आहे. काय मॅच अक्षरशः फिरवली आहे जयेंद्र वाघेनं.
लाजवाब गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. 6 मध्ये 8 धावांची गरज असताना काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते जयेंद्र वाघेकडनं. 1 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार हा मॅच? इथून षटकार येईल की मग आणखी काही वेगळं दृश्य घडेल? हवाई स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका. आणि इथे आपण पाहिलं तर मग झेल पकडला आणि फलंदाज वसंत देखील झालेत फेल. आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मॅच जिंकली आहे पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा स्पोर्ट पापडी अँड हार्ड लक आई जीवदानी स्पोर्ट वालिव सांबरे ब्रदर्स अँड टीम. नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर जयेंद्र वाघे.